नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। काल आपणाला बाबांनी महाराजांचं घराणं कसं होतं, त्यानंतर महाराजांच्या आजी आजोबा कसे धर्मनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष होते आणि सर्वांना मदत करणारे होते, आणि त्यांची भक्ती पाहून पांडुरंग स्वतः त्यांच्या शेतामध्ये स्थापन झाले आणि मूर्तिरूपामध्ये विठ्ठल रुक्मिणीची दोन्हीही शेतामध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले आणि त्याच मूर्ती आजही गोंदवले इथे आहेत। महाराजांच्या वाड्यात त्या स्थापन केलेल्या आहेत। आणि असे महाराजांचे आजी आजोबा, आणि ह्या आजी आजोबांच्या पोटी महाराजांचे वडील, ज्यांचं नाव रावजी, हे जन्माला आले। आणि लहानपणापासूनच रावजी अत्यंत विरक्त आणि एकांत प्रिय आणि सदैव अनुसंधानात रत असलेले असे महाराजांचे वडील आणि त्यांच्या मातोश्री, ज्यांना सासरी गीताबाई असं नाव दिलेलं होतं। तर महाराजांच्या आईसुद्धा अत्यंत कर्तव्य तत्पर, आणि रावजी म्हणजेच महाराजांचे वडील हे विरक्त असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या जातीने महाराजांच्या आई सांभाळत होत्या। आणि आपल्या घरातीलच नव्हे तर गोंदवले येथील गोंदवले ह्या गावामध्ये कोणीही आजारी झाले तरीसुद्धा महाराजांच्या आई तिथं जाऊन त्या आजारी व्यक्तीला स्वतः स्वयंपाक करून घेऊन जात असत, आणि ती व्यक्ती लवकर बरी होण्यास त्या स्वयंपाकाचा अत्यंत औषधाप्रमाणे उपयोग होत होता। तर तसंच एखादी मुलगी बाळंतपणासाठी आली तर तिचं बाळंतपणासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू तुपापासून, खारकेपासून त्या बाळंतीण स्त्रीला पुरवत होत्या। तिची सुद्धा सेवा शुश्रूषा त्या करत होत्या। म्हणजे आपलं जणू काही आपलं संपूर्ण गोंदवलेच हे त्यांचं सासर असल्यासारखं त्या जातीने गावातील सर्वांचीच काळजी घेत होत्या। आणि ह्याची जाण म्हणून गावातील लोकांनाही त्यांच्याप्रती नितांत आदर होता, आणि ते सदैव कृतज्ञता व्यक्त करायचे। त्यावेळेला त्या सांगायच्या की तुम्ही रोज 1000 जप करा, 1000 वेळा नामस्मरण करा, ते केलं तर ते मला पोहोचेल। तर ही एवढी माफक अपेक्षा आणि उच्च म्हणजे ह्या अपेक्षेमध्ये समोरच्या व्यक्तीचं जीवाचा शिव व्हावा, हीच कल्याणाची भावना महाराजांच्या आईंना होती। आणि असे हे रावजी आणि गीताबाई हे दाम्पत्य, त्यांना एका सिद्ध पुरुषाने आशीर्वाद दिला की जो स्वतः 12 वर्ष त्यांनी मौन साधना केली होती, आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुमचं कल्याण होईल। आणि त्यानंतर गीताबाईंना दिवस गेले, आणि दिवस जसे गीताबाईंना महाराजांच्या वेळेला राहिले त्यावेळेला त्यांना सुरुवातीपासूनच त्यांच्या माहेरी जे रामाची भक्ती चालायची, तर राम नामाचा जप त्यांच्या मुखातून अखंड चालू झाला। आपणहून दिवस राहिल्यानंतर तो रामनामाचा जप उठता बसता काहीही काम करता तो राम नामाचा जप त्यांच्याकडून मुखातून आपणहून चालू झाला। दासबोधाचं वाचन करण्याची इच्छा निर्माण झाली, दासबोधाचं अध्ययन झालं, श्रवण झालं। त्यानंतर समर्थांना भेटीसाठी सुद्धा त्या गेल्या, आणि आपली काळजी हा हनुमंतसुद्धा घेत आहे, कारण रामनामाचा जप केल्याने हनुमंतसुद्धा प्रसन्न होऊन तो आपली काळजी घेत आहे। त्यामुळे त्या हनुमानाची सुद्धा
भक्ती करू लागल्या. तर अशा रीतीने रामनामाचा जप आणि हनुमंताचं सुद्धा त्याची सुद्धा भक्ती अ, ही पूर्णतः 9 महिनेपर्यंत गीताबाई महाराजांच्या आई ह्याच अनुसंधानात अखंड होत्या आणि इतक्या त्या ह्या अनुसंधानात होत्या, की अनेकदा त्यांना तंद्रा लागे आणि त्यावेळेला त्यांना कानामध्ये रामनामाचा जप ऐकू येई. तर इतकं हे दिव्य असं त्यांना त्यांचे गरोदरपण होतं आणि त्याच दरम्यान तिथं एक सिद्ध पुरुषसुद्धा महाराजांच्या भेटीसाठी आलेला होता आणि त्यांनी सुद्धा महाराजांच्या आईला आशीर्वाद दिले. त्यानंतर महाराजांचा जन्म झालेला आहे. पहाटेच्या वेळीस एकादशीचं भजन संपल्यानंतर पहाटेच्या वेळी भजन झाल्यानंतर आरती सूर्योदयाच्या वेळेला सुरू झाली आणि महाराजांचा जन्म झाला. अशा रीतीने आणि महाराजांच्या जन्माच्या वेळीसुद्धा महाराजांच्या आईचं नामस्मरण चालू होतं. अशा पद्धतीने अखंड नामस्मरण हे महाराजांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूती होईपर्यंत अखंड अनुसंधान महाराजांच्या आईकडून झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की महाराज सदैव आईच्या काखेवरतीच असायचे आणि महाराज हे जन्माला आले तेव्हा 4 महिन्याचं बाळ जसं असतं तसं सुदृढ महाराज होते. देहाने अत्यंत सुदृढ जरी असले तरी अत्यंत त्यांची जी सर्व सुकुमार पण होते, कोमल पण होते. सुदृढता आणि त्याबरोबर कोमलता आणि सौंदर्य असं महाराजांचं तेज होतं आणि 6 महिन्याचं झाल्यानंतर महाराजांच्या आईने थोडं काखेवरून खाली ठेवलं त्यांना काम करताना. तरीसुद्धा महाराजांना आईचा तो विरह सहन झाला नाही आणि महाराज रडू लागले आणि म्हणजे 6 महिन्याचं जन्मताच ते 4 महिन्याच्या बाळासारखे होते. तर 6 महिन्याचे झाले असतील तर तेव्हा त्यांचं काय असेल आणि आई कसं त्यांना उचलत असेल, त्यांना घेऊन ते काम करत असेल. ही खूप विलक्षण मोठी गोष्ट आहे की असं सुदृढ बालक उचलून काम करणं आणि काखेत घेऊन काम त्याला करणं अत्यंत कठीण काम आहे. परंतु महाराजांना इतकी प्रीती आईच्या प्रती होती की ते त्यांच्या अंगावर काखेवरून उतरत नसत. तर असे हे महाराज त्यानंतर हळू मोठे होऊ लागले. तसं महाराज एक पाठी होते. अगदी 3 वर्षाच्या महाराजांना त्यांच्या आजोबांनी म्हणून दाखवलेला श्लोक महाराजांनी लगेच म्हणून सुद्धा दाखवला. त्यानंतर ते 4 वर्षाचे झाले तर महाराजांच्या आजोबांनी त्यांना अक्षर लेखन शिकवायला सुरुवात केली. तेही त्यांनी आत्मसात केलं. 5 वर्षाचे असताना त्यांची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर महाराज ते सुद्धा ब्रह्मकर्म त्यांनी शिकून घेतलं. त्यानंतर ज्यांनी मुंज केली त्यांना ते म्हणतायत की ह्या पुढचं मला शिक्षण द्या. तर तेव्हा वेद आणि शास्त्र शिकण्यासाठी 12-12, 20-20 वर्षांचा कालावधी लागेल. हे ऐकल्यानंतर महाराज म्हणतात मला एवढा वेळ नाही आहे. तर ही विद्या हे एवढा शिकण्यास वेळ कोणाला आहे? तर ह्यातनं महाराजांना पूर्ण जाणीव होती की त्यांना आपलं जीवित कार्य काय आहे. त्या दृष्टीने महाराजांनी जन्माला आल्यापासून किंबहुना गर्भधारणेपासूनच वाटचाल त्यांनी सुरू केलेली होती. हे इथे आपल्याला सहज लक्षात येतं. तर त्यामुळे मग नंतर महाराज मुंज झाल्यानंतर अंतर्मुख अधिक होऊ लागले आणि 6व्या वर्षी महाराज अगदी मध्यरात्री नदी किनारी जाऊन जिथं स्मशान आहे जवळच एक गुहा आहे आणि तिथं महाराज ध्यानधारणा करू लागले. तर अशा रीतीने महाराजांचं रात्री ध्यानधारणा करण्यासाठी घराबाहेर पडणं, एकांतात ध्यानधारणा करणं हे सुरू झालं. त्यानंतर महाराज शाळेत जात आहेत आणि शाळेमध्ये शाळेतल्या गुरुजींकडून सर्व शिकून झाल्यानंतर महाराज मुलांना घेऊन वर्गाच्या बाहेर जाऊन तिथं त्यांना भजन आणि त्यानंतर खेळ असा सर्व सुरू झालेला आहे. आणि त्यानंतर महाराजांनी आपल्या म्हणजे मुलांना त्यांनी इतकं तयार केलं होतं की त्यांना श्रीरामाची अक्षरे गिरवायला सांगत आणि हे सर्व प्रकार पाहून शाळेतले शिक्षक जे अण्णा त्यांना म्हणायचे ते मास्तर अगदी
वैतागून गेले आणि शेवटी महाराजांच्या आजोबांना त्यांनी विनवणी केली. महाराजांच्या आजोबांनी महाराजांना शाळेतून घरीच बसवलं आणि असं जरी झालं तरीसुद्धा महाराजांनी जे त्यांच्या समवयस्क विद्यार्थ्यांमध्ये मित्रांमध्ये जे रामाची भक्तीचे बीज जे पेरलं होतं, तर महाराजांच्या अनुपस्थितीतसुद्धा वर्गामध्ये श्रीरामाचा गजर चालू असे आणि हे पाहून शिक्षक गाव सोडून निघून जायला लागले आणि त्यावेळेला महाराजांनी शिक्षकांनासुद्धा त्या उपदेश केलेला आहे. आणि महाराजांचं ते वाक्य की श्रीरामाचा द्वेष करून कोणाचं भलं झालं आहे आणि आत्ता तरी श्रीरामाचं नामस्मरण करा, राम तुमचं कल्याण करेन, असं जे कळवळीने महाराजांनी त्यांच्या शिक्षकांना सांगितलं, ते पाहून त्यांचं सुद्धा मन परिवर्तन झालं आणि ते गाव तिथेच थांबले, गाव सोडून गेले नाही. इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण पुढील वाचन करूयात. अत्यंत सुंदर आणि सखोल असा प्रवास आहे महाराजांचा आणि सुरुवातीपासूनच साधना 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 त्यांच्या आजोबांपासून आणि 7 पिढ्यांपासून ती चालत आली होती आणि उत्तरोत्तर उत्कर्ष होत असलेलं साधनेमध्ये भक्तीमध्ये असं महाराजांचं घराणं. आता पुढे सांगतायत, आता इथे सांगतायत, श्री महाराजांची शाळा सुटली तरी इतर उपद्व्याप मुळीच सुटले नव्हते. सगळी मुले श्री महाराजांना गणूबुवा म्हणत त्यांना आपापल्या घरी चैन पडत नसे. उठल्या सुटल्या श्री महाराज असतील तिकडे जावे. मग सर्वांनी आज कुणाच्या मळ्यातला ऊस तोडला, कुणाच्या झाडावरची डाळिंबे नाहीशी केली, कुणाच्या शेळ्या पळवल्या, कुणाच्या भाजीची नासाडी केली, अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या. पंतांनी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सांगावे, बाळ आपल्या कुळाचे नाव राहील असे वागावे. त्यावर त्यांनी म्हणाले, आजोबा तुम्ही स्वस्थ राहा, माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही. रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामाई एकदा कंटाळली आणि रात्री श्री महाराजांना एकट्याला जवळ घेऊन म्हणाली, गणू तू असारे का वागतोस? गणू तू असारे का वागतोस? तू पुष्कळ विद्या शिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुलकर्णी पण नीट सांभाळ. एवढे माझे ऐक. श्री महाराज तेवढ्याच प्रेमळपणाने बोलले, आई मी फक्त तुलाच सांगतो, मला सगळे काही येते, तू अगदी काळजी करू नकोस. आईला काय सांगतायत की मी फक्त तुलाच सांगतो की मला सगळं काही येतं, तू अगदी काळजी करू नकोस. आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळीन. श्री महाराजांच्या संभाषणामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसे. म्हणून त्यांचे आश्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान झाले आणि तिने त्यांना पोटाशी घेऊन त्यांच्या तोंडावरून हात फिरवला. श्री महाराज आता 9 वर्षांचे झाले होते. शाळा सुटून बरेच दिवस झाले होते, तरी ते घरी स्वस्थ बसत नव्हते. त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून काही ना काही खोड्या रोज चालायच्या. म्हणून रोज नवीन नवीन झेंगटी गीताबाईंकडे येत असत. लोकांच्या फारच तक्रारी येऊ लागल्या. तेव्हा याला संबंध दिवस गुंतवून ठेवला पाहिजे असा विचार करून ती श्री महाराजांना म्हणाली, हे बघ गणू, तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्थ बसत नाहीस. लोकांच्या तक्रारींनी माझे डोके उठले. यापुढे तू आपल्या गायी रानात चरायला नेत जा. आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या व श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या. झाले. रोज गुराख्याच्या पोरांबरोबर गायी चरायला जाणे सुरू झाले. गावाच्या बाहेर जंगलात पोचल्यावर श्री महाराजांनी गायी वासरांना चरायला मोकळे सोडून द्यावे आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करावी. त्यांचा खेळ देखील औरच असायचा. बरेच दगड गोळा करून त्याची छोटीशी भिंत करायची. तिच्या पुढे एकमेकांशेजारी असे 3 दगड मांडायचे. मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्या समोर 1 दगड ठेवायचा. ते 3 दगड म्हणजे लक्ष्मण, राम व सीता व पुढील दगड म्हणजे मारुती. सर्वांच्या हातांमध्ये गायींना हाकण्यासाठी लांब काठ्या असत. त्यापैकी स्वतःची काठी म्हणजे वीणा
आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या म्हणजे पताका समजायच्या. श्री महाराजांची गोरी गुटगुटीत आणि मनोहर मूर्तीमध्ये श्री महाराजांची गोरी गुटगुटीत आणि मनोहर मूर्ती मध्ये असून त्यांच्याभोवती सर्व गोपाळ उभे राहत. मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झाले की महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत आणि मग पुन्हा भजनाला जोर येई. हा कार्यक्रम इतका रंगत असे की गावची पुष्कळ मुले शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जाऊ लागली. इकडे गायी चारा खात खात वाटेल तिकडे भटकत जात आणि वासरे सैरावैरा पळत शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत. संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापल्या गायी व वासरे गोळा करावी आणि घराकडे यावे. पण श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला, आज आमच्या मिरच्या तुडवल्या, आज आमचा जोंधळा खाल्ला, आज हरभरा गेला अशा तक्रारी तयार असत. एक दिवस अशा तक्रारी ऐकून गीतामाईंचे पित्त खवळले. श्री महाराज परत आल्याबरोबर ती कडाडली आणि म्हणाली, गणू तू असा कसा रे माझ्या पोटी आलास? तुला काय करावे? मी तर आता कंटाळले बाबा. रोज लोकांना मी सांगू तरी काय? आईचे हे रागाचे बोलणे ऐकून श्री महाराज हसू लागले. तेव्हा तिचा राग अनावर होऊन तिने हातात काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली. श्री महाराज तर निसटले, पण ती मात्र अडखळली आणि सपशेल पडली. त्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी आपण स्वतः येऊन आईला उठवले. मुलाच्या डोळ्यांतली अश्रुधारा पाहून गीतामाईंचा राग एकदम नाहीसा झाला आणि ती म्हणाली, बाळ गणू तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीरामांची लाखोली श्रीराम नामाची लाखोली वाहीन. श्री महाराज बोलले, आई तू पाहास आता मी अगदी चांगला वागेन, माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. काय सांगतायत इथे की मुलाच्या डोळ्यांतली अश्रुधारा पाहून गीतामाईचा राग एकदम नाहीसा झाला आणि ती म्हणाली, बाळ गणू तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीराम नामाची लाखोली वाहीन. श्री महाराज बोलले, आई तू पाहास आता मी अगदी चांगला वागेन, माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. याच दिवसांमध्ये श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फार फरक पडू लागला होता. रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की 2-2 तास तेथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासचे तास निघून जात आणि आईने हलवून उठवावे लागे. सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्यात एवढा बघत, परंतु आतमध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना कशी येणार? तर अशा रीतीने महाराजांची शाळा जरी सुटली असेल तरी शाळेतल्या मुलांना महाराजांचा लळा इतका लागला होता की ती मुलं महाराजांना भेटायला येऊन बाहेर शेतात जाऊन दंगा मस्ती सर्व करत होते आणि तिथे त्यांचं भजन, रामनामाचा जप असं सर्व काही चाले आणि रोज नवीन नवीन तक्रारी हे सर्व चालूच होतं. आणि वयाच्या 9व्या वर्षी मग महाराजांच्या आईने त्यांना गायी राखण्यासाठी पाठवलं आणि तिथे सुद्धा त्याच तक्रारी आणि शेवटी आई रागवताना पडली आणि तिथे पडल्यानंतर मात्र महाराजांना अश्रू अनावर झाले. ते पाहून आई विनंती करते आणि आईची विनंती पण काय आहे की बाबा तू जर नीट वागलास तर मी श्रीराम नामाची लाखोली वाहीन. आणि हे ऐकल्यानंतर मात्र महाराज म्हणाले की मी व्यवस्थित वागेन, पण तू नक्की श्रीराम नामाची लाखोली वाहिली पाहिजेस. म्हणजे किती महाराजांची आईसुद्धा
त्यांना कोणी कृतज्ञता व्यक्त करू लागले तर म्हणायची, तुम्ही रोज 1000 नामस्मरण 1000 वेळा नामस्मरण करा, नाम घ्या, म्हणजे मला पोचेल. आणि इथे आता तीच आई महाराजांना सुद्धा सांगते, की तू नीट वागलास तर मी श्रीराम नामाची लाखोली वाहीन. आणि महाराजही सांगतात, मी नीट वागतोच, पण तू खरंच ती लाखोली वाह. त्यानंतर महाराज अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागलेत आणि त्यांची साधना पहाटेला जाऊन नदीकिनारी जाऊन बसणं आणि तासनतास ते साधनेत रमू लागलेत आणि अनुसंधान ते करू लागलेत. आता पुढे सांगतायत, आत्ता जर एखादं बाळ ऐकत नसेल, काय करत नसेल, तर त्याला एखादी वस्तूचं प्रलोभन दाखवलं जातं. परंतु इथे अशी महाराजांची माता आहे, की ती म्हणते, ती महाराजांनी नीट वागावं म्हणून ती साधना करणार आहे, म्हणून ती नामस्मरण करणार आहे. अशी ही महाराजांची माता. यातच महाराजांनी अशी आई पण का निवडली? अशा मातेच्याच पोटी महाराज आलेत, म्हणूनच आले आहेत. तर किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूप अंतर्मुख करणारी गोष्ट आहे ही, की खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अंतर्मुख करणारं आहे आणि निःशब्दच करणारं आहे. त्यावरती काय व्यक्त व्हावं अवघड आहे. आता पुढे सांगतायत, गुरुशोध व संत दर्शने. गुरुशोध व संत दर्शने. गुरुशोध. आता 9 वर्षांचे महाराज आहेत आणि त्यानंतर इथे महाराजांनी आईला आश्वासन दिलेलं आहे, की आता मी इथून पुढे व्यवस्थित वागणार आहे, पण तू जे सांगितलेलं आहेस, जे शब्द दिलेला आहेस, तशी रामनामाची लाखोली मात्र खरंच वाहिली पाहिजे. त्यानंतर पुढे महाराज आता गुरूंचा शोध घेत आहेत. तर ते सांगतात, गुरुशोध. गोंदवले येथे गावचे मारुती मंदिर श्री महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. अनेक प्रवासी, बैरागी, गोसावी, वारकरी, यात्रेकरू वगैरे त्या मंदिरांमध्ये वस्तीला येत असत. हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत आणि त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारित. जे खरे योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत. एकदा एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरात उतरले. त्यांचा मुक्काम 3 दिवस तेथे होता. अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत ते गावांमधून चक्कर मारीत. दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा, जप, ध्यान इत्यादी उपासना चाले. संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत. श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले, तुम्ही हा वेश कशासाठी घेतला? वृद्ध रामदासी म्हणाले, देवाचे दर्शन व्हावे म्हणून. श्री महाराजांनी पुन्हा विचारले, मग आपल्याला दर्शन झाले का? यावर रामदासी यांनी उत्तर दिले, नाही रे बाळ, सद्गुरूं वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. काय सांगतायत की नाही रे बाळ, सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. त्या सात्विक आणि साधनी वृद्धाचे हे तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले. सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही, पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत? आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे. मग आपण असे घरी बसून कसे चालेल? सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे. असा विचार प्रवाह सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळीच चैन पडेना. त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा चुलत भाऊ दामोदर आणि वामन मासुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली. गणूबुवा कधीच चुकायचा नाही अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी देखील बरोबर येण्याचे कबूल केले. वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती. ठरलेल्या दिवशी पहाटे 3-3:30च्या सुमारास श्री महाराज घरांतून निघाले व नदीवर गेले.
थोड्या वेळाने दामू, वामन हेही तेथे आले व ही 9-10 वर्षांची मुले सद्गुरूंच्या शोधार्थ गोंदवल्याहून मार्गस्थ झाली. मजल दर मजल करीत हे तिघेजण कोल्हापूरला आले. वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागावी, गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यावी आणि थकवा गेला की पुढे चालू लागावे, असा त्यांचा क्रम होता. कोल्हापुरात आल्यावर तिघे प्रथम अंबाबाईच्या दर्शनास गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले. श्री महाराजांच्या अंगावर वस्त्रे म्हणजे लंगोटी व सदरा आणि त्यांच्या कानात एक भीकबाळी होती. त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते सांगता येत नाही, परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे. धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी, तर कोणी मिठाई व फळे समोर ठेवी, तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी आणि फुलांचा हार गळ्यात घाली. 1-2 दिवस असे गेल्यावर दामू कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने गोंदवल्यास परत आला. श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीतामाईने दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे, जेवायला घरी येईल. पण 12 वाजून गेले तरी श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा मात्र सगळ्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. इतक्यामध्ये दामू आणि वामन हेही नाहीसे झाले आहेत असा पत्ता लागला. गावामध्ये सगळीकडे माणसं करीत होती, पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले की ही मुले गोंदवले सोडून कुठेतरी बाहेर गावी खास गेली आहेत. आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही आणि मधून तिच्या डोळ्यांना पाणी येई. दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी 4 दिशांना 4 माणसे पाठवली. 8-10 दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजेना. पण 12व्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली. श्री महाराज व वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत असे दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 2-4 माणसे बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले. दामू निघून गेल्यावर 2 दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले. तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला. माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐकेना, तेव्हा त्यांनी आपल्या कानांतील भीकबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला. काय सांगतात की दामू निघून गेल्यावर 2 दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले. तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला. माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐकेना, तेव्हा त्यांनी आपल्या कानांतील भीकबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला. कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत. त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते. त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती. त्यावेळचे ते वंशज होते. ते 50-1 वर्षांचे सात्विक पुरुष असून त्यांना मूल बाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम होता. सकाळी 8 वाजण्याचा सुमार होता. श्री महाराज आपल्या तुटलेल्या रक्तपुशीत वामनबरोबर चालले होते. इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली. तिथं बसलेल्या पुरुषाने या 2 मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबवली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली. तुम्ही कोण, कुठले, इकडे कशासाठी आला वगैरे चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले. श्री महाराजांना दत्तक
घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले झाले. श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले. बिचारा वामन, त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथे सुद्धा टळली नाही. तोही 2-3 दिवसात कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदवल्यास जाण्यास निघाला. तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्यांना भेटले. त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला. 2-3 दिवसांनंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूच्या घरी आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली. ते निघाले तेव्हा ती नवरा बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली. तर असे 9 वर्षाचे महाराज आणि गोंदवल्यामध्ये जे मारुतीचं ग्राम मंदिर आहे, महाराजांचा वाडा आहे, तिथंच आहे ते. आणि तिथे अनेक साधू संत तिथं प्रवास करता करता मुक्कामी राहायचे आणि ते रामदासी असेच मुक्कामी होते. आणि त्यांच्याशी महाराजांनी जो संवाद साधला त्यातून महाराजांच्या लक्षात आलेलं आहे की जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपणाला जीवनामध्ये गुरु करणं अवश्य आहे. आणि तिथून महाराज इतके अंतर्मुख झाले की आपणाला गुरु असा घर बसल्या मिळणार नाही आहे. जसे रामदासी ते गुरु शोधासाठी भटकंती करत आहेत, तसंच आपणाला सुद्धा घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या विचाराने महाराज आपल्या त्यांचे नातेवाईक मित्र आणि 2 मित्रांसह महाराज घराबाहेर गोंदवले सोडून निघालेले आहेत. आणि मध्येच एक मित्र कोल्हापूरच्या इथे ते पोचतात. तिथून एक जण कंटाळत आहे, लहान मुलं 9-10 वर्षांची. तर दोघांपैकी महाराजांसोबत असलेला 2 मित्रांपैकी एक कंटाळला, तो घरी गेला. गोंदवल्याला पुन्हा गेल्यानंतर तो घरी पुन्हा गेल्यानंतर सर्वांना कळतंय की ही मुलं आता कोल्हापूरमध्ये आहेत. आणि त्यामुळे मग महाराजांचे वडील त्यांना शोधात तिथं आलेले आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून कोल्हापूरला अंबाबाईंचं दर्शन घेऊन महाराजांनी पण ठरवलं आता आपण पुढं जाऊया. तर त्यावेळेला जो भिकारी सतत त्यांना भिक्षा मागतोय, भीक मागतोय, परंतु महाराज स्वतःच घराबाहेर पडलेत, त्यांच्याकडे काही नाही आहे, तरीसुद्धा तो ऐकत नाही आहे. हे पाहून महाराजांनी कानातली बाळी खसकन ओढून त्याला दिलेली आहे. आणि इतकी त्यांनी खसकन ओढली आहे ती की तिथून त्यांची तिथे कानाला इजाही झालेली आहे, तिथून रक्त वाहत आहे. म्हणजे महाराजांनी 9 वर्षाचा बालक आहे आणि त्यासाठी कोणी आपल्याला भीक मागतंय आणि द्यायला काही नाही आणि तो ऐकतही नाही, तर आपल्या कानातली बाळी अशी ओढून काढावं आणि द्यावी. आणि कान त्यासाठी इजामध्ये तो फाटलेलाच आहे कान. तर अशी अवस्था महाराजांनी केली आहे. स्वतःची पर्वा न करता दान करणं, हे दातृत्व एवढ्या लहान वयामध्ये महाराजांनी तिथे कृतीतून आपल्या दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर ते जे सत्पुरुष आहेत महाराजांना दत्तक घेऊ पाहत आहेत, तेवढ्यात रावजी तिथे पोचत आहेत, महाराजांना पुन्हा घरी घेऊन येत आहेत. आणि दुसरा मित्रही मध्यंतरीच्या काळात पुन्हा गोंदवलेला जातो. वाटेत तो रावजींना भेटतोय म्हणून आता पुन्हा कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर सोडल्यानंतर ते कुठे आहेत हे त्या दुसऱ्या मुलामुळे पण कळलं की आता ते त्या राजगुरू त्यांच्या घरी आहेत. तर त्यामुळे रावजींना त्यांच्या वडिलांना शोधण्यासाठी मदतही झाली. आता महाराजांना घेऊन ते घरी आलेत. आता पुढे सांगते की महाराजांचा विवाह खूप सुंदर आहे ते की सर्वच काही. महाराजांचा विवाह. कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली. कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली. पुन्हा नित्याचे जीवन सुरू झाले. पण श्री महाराजांना गोंदवल्यामध्ये चैन पडेना. त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले.
तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती थट्टा मस्करी होई, परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत. वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या म्हणजेच महाराजांच्या आजोबा त्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल असा व्यवहारी विचार पंतांनी रावजींच्या समोर मांडला. रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला आणि सर्वांनी मिळून श्री महाराजांचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्री महाराजांना 10वे वर्ष संपून नुकतेच 11वे वर्ष लागले होते. 9व्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या. नातवाचे लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असे कळताच आणखी मुली सांगून येऊ लागल्या. गोंदवल्याहून 8-10 कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे. तेथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबाचे नाव भागीरथी. त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवसांपासून संभाजी पंतांचे लक्ष श्री महाराजांकडे होते. आपल्या 8-9 वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास पंतांच्याकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचे लग्न झाले. या लग्नाचे वैशिष्ट्य असे की पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजी पंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये 8 दिवस जणू काही मोठा उत्सव चालला होता. रोज 700-800 पान जेवून उठत असे. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची पंत म्हणजे महाराजांचे आजोबांसोबत हे महाराज आणि नवीन जोडपं हे पंढरपूरला गेलेले आहेत. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्री पांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्री महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरात घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती, पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. पंत गेल्यावर सबंध जिल्ह्यातील लोक हळहळले. गेली 50-60 वर्ष पंत गोंदवल्याचे भूषण बनून राहिले होते. कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावले होते. कित्येकांना पैशा अडक्याची मदत त्यांनी केली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे 85 वर्षांचे होते. तरी लोकांना अजून ते तरुण असावेत असे वाटे. श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री महाराज नेहमी करीत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित होय. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली 11 वर्षे गेली. लिंगोपंतांच्या वागण्याचा श्री महाराजांवर परिणाम झाला यात शंका नाही. पुष्कळ लोक जेवायला घालावे अशी हौस असणे, सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे आणि ते परत न आले तरी खंत न बाळगणे, प्रपंचामध्ये दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखावणे आणि भगवंताला कधी न विसरणे इत्यादी महत्त्वाचे गुण लिंगोपंतांपासून आनुवंशिकतेने श्री महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोचले. तर अशा रीतीने महाराजांना त्यांच्या वडिलांनी घेऊन आलेले आहेत पुन्हा गोंदवले येथे. त्यामुळे महाराजांचं गुरुशोधक कार्याची जी मोहीम होती तो बेत इथे फसला होता आणि त्यांना पुन्हा गोंदवल्यात यावे लागले. परंतु त्यांचं काही मन रमलं नाही. ते पाहून महाराजांच्या आजोबांनी वडिलांनी त्यांचं लग्न करून दिलं. त्यानंतर महाराजांचे आजोबा
आणि आजी दोघांचंही निर्याण झालेलं आहे. आणि इथे त्या आजोबा ज्यावेळेला गेले तेव्हा त्यांचं वय 85 वर्षांचं होतं. आणि आजी आजोबांचा जो संसार, अ, आदर्श संसार कसा असावा, त्या आदर्श संसारात महाराज वाढलेले होते. आणि आजोबांचा जीवनाचा आणि आजोबांच्या सर्व चांगुलपणाचा छाप आणि संस्कार महाराजांनी पूर्णतः आत्मसात केलेले होते. आता पुढे सांगतायत की गुरुशोधार्थ पुनः प्रयाण. गुरुशोधार्थ पुनः प्रयाण. गुरुशोधार्थ पुनः प्रयाण. गुरुशोधार्थ पुनः प्रयाण. आजोबा व आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे नसणे बरेच जाणवल्या वाचून राहिले नाही. रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत, परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे. अशा सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना अगदी मोकळीक मिळाली. लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता, त्याच्या उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले. त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कुणापाशी नसल्याने त्यांना घरी चैन पडत नव्हते. म्हणून एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले. प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती, म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही व पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले. श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नव्हते. 12 वर्षाचे वय, चांगले शरीर, सतेज वर्ण, चलाख बुद्धी आणि तोंडी श्री अखंड राम नाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे, हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे. पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत सत्पुरुष आहे असे कळेल त्याच्या दर्शनासाठी जावे, असा क्रम श्री महाराजांनी आरंभला. कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे. पुष्कळ वेळा असे होई की ज्या पुरुषाच्या दर्शनाला ते जात त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी, परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन त्यांनी पुढे जावे. अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक श्री महाराजांनी पाहिले. त्या सर्वांनी यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले. आता आजी आजोबांचं देहवसन झाल्यानंतर महाराजांचे वडील रावजी हे सुद्धा खूप अंतर्मुख झाले आणि त्यांचं पण अनुसंधान, नामस्मरण हे वाढलं. महाराजांचंही तसंच अवस्था होती आधीपासूनच. आणि आत्ता मात्र महाराजांना रोखणारं कोण नव्हतं. आणि म्हणजे आई समजून घेणारी होती आणि रावजी स्वतः विरक्त वृत्तीचे होते. त्यामुळे महाराजांनी पुन्हा निश्चय केला की आपण गुरूंचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. आणि ह्यावेळी मात्र त्यांनी आपल्या आईला कल्पना दिली आणि आईने सुद्धा रोखलं नाही आणि रावजींनी सुद्धा रोखलं नाही आणि महाराजांना जाऊ दिलं. आणि संपूर्ण पांडुरंगावरती पूर्ण भरोसा ठेवून जे काही आता महाराजांना मार्ग दाखवतील ते भगवंत दाखवेल हा भरोसा ठेवून त्यांनी महाराजांना अनुमतीही दिली. आणि पुन्हा यावेळी मात्र महाराजांना शोधून आणण्याचा कुठलाही किंवा अनुमतीच दिली. त्यामुळे त्यांनी महाराजही निश्चिंतपणे गुरुशोधासाठी निघालेले आहेत. आणि वाटेत त्यांना आता पुढे आणि महाराजांचं वैशिष्ट्य होतं, महाराज स्वतःच सिद्ध होते. त्या जन्मताच महाराज पूर्णतः योगी असल्यामुळे त्यांच्या समोर जे कोणी येत असे त्यांना ते व्यवस्थित पारखू शकत होते. आणि त्यामुळे महाराजांनी जिथे जिथे महाराजांच्या कानावर येईल की इथे हे सिद्ध पुरुष आहेत, प्रत्येक सिद्ध पुरुषाला जाऊन महाराज भेटत असत. त्यांच्याकडे असलेली विद्या आत्मसात करत तेही आनंदाने ती विद्या देत असत. परंतु महाराजांचा समाधान झालं नाही. ती विद्या शिकल्यानंतरही महाराजांना असं वाटे की नाही, मला जे हवं आहे ते अजून प्राप्त झालं नाही, अजून मला हवं आहे असं म्हणून असं वाटून महाराज पुढे पुढे एक एक सत्पुरुषांना
भेटत गेलेले आहे. आता ते संतांच्या कोणत्या कोणत्या संतांच्या भेटी झाल्या आणि महाराजांनी कशी भ्रमंती केलेली आहे या संदर्भात आता सांगतायत बाबा, की संतांच्या भेटी. संतांच्या भेटी खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आता ह्या भेटी किती संत महाराजांना भेटले आणि कशा पद्धतीने भेटलेले आहेत मोठमोठे संत, हे आपणाला इथे आता शिकायला मिळेल. की संतांच्या भेटी. कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे क्षेत्र आहे. कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे क्षेत्र आहे. तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे. ती अत्यंत सात्विक, भोळी आणि प्रेमळ होती. ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. तिची भक्ती काय, तर ती भजन करत असे तेव्हा रामाची मूर्ती डोलत असे. तिला संत सेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे. श्री महाराज तिच्याकडे 2 दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. अण्णाबुवा हे मोठे सिद्ध पुरुष होते. सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत व पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत आणि शिव्या देऊन वाटेला लावीत. श्री महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते. श्री महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांनी यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले. तरी ते हरिपूरच्या इथे भेट झालेली आहे. आणि दुसरे अवलिया त्यांना भेटलेले आहेत की अण्णाबुवा. तर हे जसं आपणाला आधी सांगितलेलं आहे की काही सिद्ध पुरुष हे त्यांना लोकसंग्रह, त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना लोकसंग्रहामध्ये ते रमत नाहीत. आणि जिथे ज्यांना जिज्ञासू, मुमुक्षू किंवा साधक असेल, योग्य पात्र असेल, योग्य पात्र त्यांच्या निदर्शनास आलं तिथेच ते त्यांना उपदेश करायचे. तर हे जे अण्णाबुवा आहेत, तर हे असे सिद्ध पुरुष जे उकिरड्यावर बसलेले आहेत आणि लोकांना ते दूरच सारायचे. जे लोक स्वार्थी किंवा पूर्णतः पात्रतेचे नसतील, आध्यात्मिक पात्रतेसाठी योग्य नसतील, तर त्यांच्यापासून ते स्वतःला दूर ठेवायचे. त्यासाठी ते लोकांना दगड मारणं किंवा थोडंसं वेड्यासारखं वागणं, विक्षिप्त वागणं असे हे संत करत असतात. आणि परंतु महाराजांना पाहिल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःहून महाराजांना मिठी मारलेली आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेत की परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले. नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले. त्यांचे नाव यशवंत महादेव पोसेकर. यांचे घरी नृसिंहाची कडक उपासना होती. काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते. हे गृहस्थाश्रमी असत. यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई. 16व्या वर्षापासून 58 वर्षापर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली. यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे आणि कुणीही काही खाल्ल्यावाचून जात नसे. हे इसवी सन 1887 साली नाशिक येथे वारले. श्री महाराजांची व त्यांची पहिली भेट सटाणे गावी झाली. त्या नवरा बायकोंचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले. पुढे ज्या वेळी काशीला जाण्याचा प्रसंग येई त्यावेळी श्री महाराज यांच्याकडे राहून मग पुढे जात देव मामलेदार म्हणाले, बाळा, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तू आणखी कोणाकडे जा. हे तिसरे सत्पुरुष आहेत, सिद्ध पुरुष आहेत की ज्यांना महाराज भेटले. तेही महाराजांना आशीर्वाद देत आहेत आणि सांगत आहेत की माझं काम, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तू आणखी कोणाकडे जा. तर आता महाराज तिथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत. महाराज स्वतः आता स्वामींविषयी सांगत आहेत
की ही फार थोर दिव्य विभूती होती, असे श्री महाराज नेहमी सांगत. स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत, परंतु जो टवाळ असेल त्याशी फारच पिशाच्च वृत्तीने वागत. हे शके 1800 मध्ये समाधिस्थ झाले. श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी 9:10चा सुमार असेल. त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते, अरे तो बघ आला रे आला, कसा माझा बाळ आहे, त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा. लोकांना याचा अर्थ कळला नव्हता. श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांतून अश्रू आले. काय सांगतायत इथे की श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी 9:10चा सुमार असेल. त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते, अरे तो बघ आला रे आला, कसा माझा बाळ आहे, त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा. लोकांना याचा अर्थ कळला नव्हता. श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला, डोक्याचे अवघ्राण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जवाब दिला. श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले. श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले. तर महाराज आता अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना सुद्धा भेटलेले आहेत आणि स्वामी समर्थ पहाटेपासूनच त्यांची वाट पाहत आहेत. किती वाट पाहत आहेत आणि त्यांनी जवळ घेतलेले आल्यानंतर मिठी मारून त्यांना डोळ्यात पाणी आले. स्वामी समर्थ जेव्हा महाराजांना भेटत आहेत आणि माझा बाळ करून त्यांना मिठी मारून आशीर्वाद दिलेत आणि स्वामींनी सुद्धा सांगितलं की तुझे काम माझ्याकडे नाही आहे, हे स्वामींनी सांगितलं आहे आणि आशीर्वाद देऊन मग महाराज पुढील प्रवासाला निघालेत. आता महाराज अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद येथे गेले. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते. यांच्या कुलामध्ये नृसिंहाची उपासना होती. यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता. बाह्यतः हे एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत, परंतु अंतर्यामी अत्यंत विरक्त होते. यांचे भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले. यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होईल तितके क्वचित ठिकाणी बघायला सापडे. श्री महाराज ज्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिक प्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते. जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चलण्यास आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, अरे जेवण्याचे काय, आपण रोजच जेवतो, पण आज माझा भाऊ येणार आहे, त्याच्यापुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे. श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले. श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला. माणिक प्रभूंची पण भेट झालेली आहे आणि माणिक प्रभूही त्यांची सकाळपासूनच वाट पाहत बसले होते. इतकं की त्यांनी जेवायला सुद्धा ते गेले नाहीत. महाराज आल्यानंतर, भेट झाल्यानंतर, भेट होईपर्यंत ते महाराजांची वाट पाहत होते. त्यांना आशीर्वाद दिले आणि पुढे आता श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. अबू म्हणजे माउंट अबू, तर हे राजस्थानमध्ये आहे. पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते निघाले. अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते, परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य आहे. दाट जंगले असून
त्यामध्ये क्रूर श्वापदे वस्ती करून होती. श्री महाराज तसेच जंगलात शिरले आणि 2 दिवस त्या योगाच्या गुहेचा त्यांनी शोध घेतला. तिसऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले. थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यावर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले. त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले. थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्तिमितच झाले. बाळ, एवढा लहान असून तू इथे आलास कसा, असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो, असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले. तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले. तेथे त्यांच्या जवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले. काशीमध्ये तैलंग स्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली. तैलंग स्वामी फार वरच्या दर्जाला पोचलेले होते, असे श्री महाराज सांगत. आईच्या मृत्यूमुळे त्यांना वैराग्य उत्पन्न होऊन हे प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले. काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत श्री महाराजांच्यावर यांचे अलोट प्रेम असून यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. हे महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत. या कालामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या. श्री महाराजांचे भजन तैलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की बावरे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. एकदा भर दुपारी 12 वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले. श्री महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिराटी आणून बसवले. काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले. श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले. थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर आढळले. असो, स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला. तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल, असे सांगितले आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवले. आता इथे अक्कलकोटला स्वामी समर्थांची भेट झाल्यानंतर हुमनाबाद इथे माणिक प्रभूंची भेट झाली. तिथून माणिक प्रभूंच्या भेटीनंतर महाराज माउंट आबूला तिथं त्या जंगलामध्ये महाराजांनी 2 दिवस फिरून सिद्ध पुरुषाची गुहा शोधून काढली. तिथे त्या गुहेमध्ये त्या सिद्ध पुरुषाच्या सहवासात त्यांनी योग शिकले तिथे आणि त्यांना जी विद्या येत होती ती प्राप्त करून घेतली. त्यानंतर तिथून महाराज हे तैलंग स्वामी काशीमध्ये तैलंग स्वामींच्या इथे गेलेले आहेत भेटीला आणि ते सुद्धा खूप त्यांची अवस्था परमार्थात फार उच्च कोटीची होती असं महाराज सांगत आहेत. आणि त्यांचा अनुभवही ते देत आहेत की कसं ते वाळवंटात असे पहुडलेले होते भर उन्हामध्ये आणि महाराज त्यांना पाठीवर घेऊन त्यांना आणून पुन्हा घरात आणून ठेवत आहेत आणि तरीसुद्धा पुन्हा ते वाळवंटात भर उन्हात असे वाळवंटावरती पुन्हा तिथेच त्यांना दिसून येत आहेत. पुन्हा महाराज त्यांना आणत आहेत त्यांच्या खोलीमध्ये आणि बाहेरून खोलीला कुलूप लावत आहेत आणि नंतर पुन्हा बाहेर येत आहेत महाराज तर पाहतायत तर कुलूप खोलीचं तसंच आहे आणि ते तिकडे वाळवंटात पुन्हा गेलेत. म्हणजे एवढी सिद्धी प्राप्त असलेला आणि आत्मसाक्षात्कारी असे हे तैलंग स्वामी. तर ह्यांच्याकडे सुद्धा महाराज राहिले आणि त्यानंतर त्यांच्याकडून महाराजांना त्यांनी आशीर्वाद दिले आणि ह्यांनी तैलंग स्वामींनी महाराजांना हिमालयात पण जाण्यास सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतात की या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे म्हणून प्रसिद्ध होते. षटशास्त्रांमध्ये पारंगत असून ते मंत्रविद्याही जाणत होते. श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते. श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतले आणि कुशल विचारले. स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शवली आणि म्हणाले, बाळ, इतके शिकायला कमीत कमी 1.5 तप
म्हणजे 18 वर्षे लागतील. तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही. यावर श्री महाराज झटक्याने बोलले, ही सर्व विद्या मला 3 दिवसात शिकवा. मला जास्त वेळ नाही. हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते बोलले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे. तू दुसरीकडे जा. श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. तर असे हे काशीतले सिद्ध पुरुष आहेत की महाराज त्यांना सांगतात, तुमच्याकडची विद्या शिकण्यासाठी मला 18 वर्ष इतका वेळ नाही आहे. 3 दिवसात मला तुम्ही शिकवत असाल तर द्या. शेवटी ते सिद्ध पुरुष, सिद्ध योगी महाराजांना नमस्कार करतायत आणि सांगतायत की तुला जे हवं आहे ते देणारा मी गुरु नाही आहे. त्यामुळे तुला दुसरीकडे शोध घ्यावा लागेल. असं म्हणून ते सिद्ध योगी, सिद्ध पुरुष महाराजांनाच नमस्कार करतायत, जे महाराज नुकतेच 11 वर्ष पूर्ण होऊन 12व्या वर्षात वर्ष वयाचे होते. असे महाराज आता पुढे सांगतात. तर आता हे काशीहून महाराज श्री महाराज निघाले अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत, म्हणून ते तिकडे निघाले. नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा 12 वाजता देखील तेथे रात्रीसारखा अंधार असायचा. तेथे थंडी इतकी होती की 12 महिनेही बर्फावरून चालावे लागे. तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत. पडल्यास आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत. त्याच अरण्यामध्ये 2 फडे असलेले नाग आढळले. म्हणजे एकाच नागाला 2 फडे असलेले हे नाग भयंकर विषारी असत. परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत. तेथे आहारासाठी कंद मिळायचे. ते कंद काढून आणल्यावर धुवून भाजतात. मग त्यांची साल काढली की आतमध्ये खसखशीसारखा भोगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ व गोड बनतो. हे कंद 2-3 प्रकारचे असतात. काही कंदांनी 8 दिवस भूक लागत नाही, काहींनी 15 दिवस, तर काहींनी 21 दिवस भूक लागत नाही. त्या अरण्यात रानगाई पुष्कळ, या चांगल्या दष्टपुष्ट असतात. त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्याच्या वड्या बनतात. त्या खाता येतात. हिंस्र पशूंपैकी वाघ, लांडगे जास्त आढळतात. श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले. एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती. तिच्याभोवती 7 आसने मांडलेली होती. त्यापैकी 6 आसनांच्यावर 6 तपस्वी ध्यानस्थ बसले होते. 7वे आसन रिकामे होते. श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले. त्यातल्या 4थ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले. श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले. 1 महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरु शोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले. फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले. आता नैमिषारण्याचं वर्णन आहे. कसे मोठमोठे अजगर तिथे आहेत. 2 फळा असलेला नाग सुद्धा महाराजांनी पाहिला आणि हे अजगर त्यांना वाट करून, म्हणजे महाराज जिथून जात होते तिथे त्यांना, म्हणजे ज्यांच्या अजगराच्या श्वासानेच ते भक्ष्य आपल्या जवळ खेचून घेत होते, असे मोठमोठे अजगर सुद्धा महाराज ज्या वाटेने जात होते तिथे महाराजांना वाट करून देत होते. अशा रीतीने महाराजांचं सामर्थ्य हे सर्वच मनुष्य व्यतिरिक्त पण जीव ओळखत होते. आणि तिथेच एका गुहेमध्ये त्यांनी सांगितलं की 7 आसनं असलेली धुनी पेटली आहेत. 7 आसनं आहेत. 1 आसन रिकामं आहे आणि तिथे महाराजांना बसण्यासाठी त्या एका सिद्धांनी सांगितलेलं आहे. तर आता इथून नैमिषारण्यातून महाराज बंगालकडे आलेले आहेत. तर बंगालमध्ये निष्णात अशा 3-4 व्यक्ती त्यांना आढळल्या. त्यात एक गृहिणीही होती, परंतु यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता.
पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्त आढळला. त्याचे अंतःकरण इतके मृदू असे की भगवंताचे नाम त्याच्या कानावर पडले की त्याच्या अंगावर शहारे येत, डोळ्यांतून अश्रू वाहू लागत आणि तो कावराबावरा होऊन भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे. श्री महाराज एक आठवडाभर त्याच्या संगतीला राहिले आणि मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण तेथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असे कळल्यावर श्री महाराज कलकत्त्याला आले. रस्त्यांमधून चालत असतानाच समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे दिसले. तेव्हा श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी उचलून धरले आणि तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक असे बोलले. श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांचे गुरु यांची सुद्धा भेट महाराजांना झाली आहे आणि श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला आहे आणि श्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी उचलून धरले आणि श्रीरामकृष्ण म्हणाले की तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक असे बोलले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत फिरत दक्षिणेत हैदराबादकडे आले. एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून ते विचार करीत होते. आपण गुरुशोधार्थ इतके हिंडलो, मोठमोठे महात्मे आपण पाहिले, सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले, पण आपलं काम करणारा निराळा आहे असे सांगितले. जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपले समाधान झाले नाही. आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा. श्री महाराजांचे मनात हे विचार चालू असता एकदम श्री समर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण तेथे प्रकट झाले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते बोलले, बाळ, एहळे गावच्या तुकाराम चैतन्याकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले. हे तुकाराम चैतन्य कोण? काय सांगतात की जे महाराज आता विचार करतात की आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा. श्री महाराजांचे मनात हे विचार चालू असता एकदम श्री समर्थ संप्रदायातले मोठे सद्गुरू श्री रामकृष्ण तेथे प्रकट झाले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते बोलले, बाळ, एहळे गावच्या तुकाराम चैतन्याकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले. हे तुकाराम चैतन्य कोण? तर इथे असे स्वामी समर्थांच्या संप्रदायातले श्रीरामकृष्ण त्यांना भेटतात, प्रकट झाले अचानक महाराजांच्या समोर आणि त्यांनी महाराजांना एहळे गावच्या तुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले आणि तिथं तुझं काम होईल असं त्यांना उपदेश केला आणि आश्वासन दिलं आणि असं सांगून ते पाहता पाहता नाहीसे झाले. आता हे तुकाराम चैतन्य कोण याविषयी आपण उद्या पाहूयात. इथं आपण थांबूयात.